नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यातील तालुक्याचा समावेश या दुष्काळी अनुदानामध्ये आहे, किती हेक्टर पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे, सविस्तर व स्पष्टपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जे काही शेतपिकाचे नुकसान झाले होते त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2024 ला एक शासन निर्णय निर्गमित केला आहे। यामध्ये आपण पाहू शकता खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यांसारखे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पूर्वी अतिवृष्टी अनुदानाची मदत ही 2 हेक्टर पर्यंत मिळत असे, परंतु आता नवीन शासन निर्णयाप्रमाणे 3 हेक्टर पर्यंत मदत शेतकरी यांना आता दिली जाणार आहे। खरीप हंगाम 2023 करता राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। यामध्ये राज्यातील एकूण 40 तालुक्याचा समावेश असून त्यांनाच ही दुष्काळी अनुदानाची रक्कम मिळणार आहे। या दुष्काळी अनुदानासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून 2443 कोटी 22 लाख रुपये वितरित करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, हे दुष्काळी अनुदान ज्या 40 तालुक्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील हे 40 तालुके आहेत ते आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये जर सुरुवातीला आपण बघितलं तर नाशिक, त्यानंतर मालेगाव, सिन्नर, येवला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, येवला या 3 तालुक्याचा समावेश या शासन निर्णयामध्ये केलेला आहे। धुळे जिल्ह्यातील सिंदखेड, नंदुरबारमधील नंदुरबार, जळगावमधील चाळीसगाव तालुका या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, लोणार या 2 तालुक्याचा समावेश यामध्ये आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका, त्यानंतर सोयगाव ह्या 2 तालुक्याचा समावेश या दुष्काळी अनुदानासाठी आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका, त्यानंतर जालना तालुका, त्यानंतर बदनापूर तालुका, त्यानंतर अंबड तालुका आणि त्यानंतर मंठा असा 5 तालुक्याचा समावेश जालना जिल्ह्यातील आहे। त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये वडवणी, त्यानंतर धारूर व अंबाजोगाई या 3 तालुक्याचा समावेश आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं बघितलं तर धाराशिवमध्ये वाशी, धाराशिव आणि लोहारा या 3 तालुक्याचा समावेश आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर, सासवड, त्यानंतर बारामती, शिरूर, सोडनदी, दौंड, इंदापूर असे एकूण 5 तालुक्याचा समावेश पुणे जिल्ह्यासाठी आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं जर बघितलं तर सोलापूरमध्ये बाशी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि म्हाडा असे एकूण 5 तालुक्याचा समावेश सोलापूर जिल्ह्यातील आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामधील वाई व खंडाळा या 2 तालुक्याचा समावेश आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगणगले, त्यानंतर गड हिंगलज या 2 तालुक्याचा समावेश आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज असे एकूण 4 तालुक्याचा समावेश आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 40 तालुके जे की दुष्काळी म्हणून त्यांना अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण जवळपास 40 तालुक्याचा समावेश आहे। मित्रांनो, हे सर्व जे अनुदान आपल्याला मिळत आहे ते खरीप हंगाम 2023 मधील जे काही दुष्काळामुळे नुकसान झालेलं होतं शेतपिकांचं, या शेतकऱ्यांना हे जे काही बाधित शेतकरी होते त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे दुष्काळी अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की या ठिकाणी आपण नेहमी शासनाच्या योजना व वेगवेगळी नवनवीन माहिती या ठिकाणी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।